आज आपण महाराष्ट्रीयन किचनमध्ये शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले, 2 चमचे डाळवं घेतले आहे, 2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आपल्या टेस्टनुसार घ्यायचा आहे. आपल्याला किती चटणी तिखट पाहिजे, मिरच्या किती तिखट आहेत. 1 चमचा साखर घ्यायची आहे. साखर ऑप्शनल आहे, पण साखरेने चव खूप छान येते. आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत. शेंगदाणे भाजूनच घ्या, चव छान येते. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. नंतरही घालू शकता तुम्ही, पण मी इथं घातलं आहे. आता आपल्याला कोरडंच एकदा फिरून घ्यायचं आहे. ही आपली टिप्स आहे पहिली चटणी छान बनण्यासाठी. जर पाणी घातलं तर मग छान नाही होणार. आणि इथं मी दही घातलं आहे. तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता. दही जास्त आंबट घालू नका. आता एक छोटंसं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम होऊ द्या. त्याच्यामध्ये आपण आता तडका तयार करत आहोत आपण चटणीसाठी. तुम्ही तडका पॅनमध्ये करू शकता. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना जिरे मोहऱ्या घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की तुम्ही मोहरी घातलं तरी चालते. मी जिरे आणि मोहरी दोन्ही घातलं आहे. छान तडतडलं की आपल्या जे लाल सुक्या मिरच्या असतात किंवा काश्मीरी लाल मिरची राहते ते घाला. छान असं त्याला फुलू द्या, जिऱ्या मोहऱ्याला मिरचीला तेलामध्ये 1 मिनिटभर. पाहू शकता तुम्ही. आपण हिरवी मिरची तर घातलीच आहे. आणि कढीपत्ता नक्की घाला, तुमच्याकडे असेल तर. कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर उतरतो चटणीमध्ये. तुम्ही हॉटेलची चटणी विसरून जाल. खूप जणांना असं वाटतं की बाहेरच्यासारखी चटणी घरी बनत नाही, पण नक्की ट्राय करा. 1-2 वेळा फ्लेवर बिघडेल, पण बनवत जाल ना तर नक्की जमेल. पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला किती घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, डोश्यासोबत खायचे, इडली आप्प्यासोबत पाहिजे, यानुसार तुम्ही चटणी बनवा. आपली चटणी बनवून तयार आहे. माझ्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील, चवीनुसार इथं आणखी मीठ घातलं होतं मी थोडंसं, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला इथं आता उकळायचं नाही आहे चटणी जास्त, म्हणजे एक थोडंसं गरम झालं की बंद करायचं आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.